हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण घरच्या घरी आम्रखंड तयार केले आहे ते आज आपण बघत आहे. आम्रखंड किंवा श्रीखंड तयार करण्यासाठी आपल्याला दही सुती कपड्यामध्ये 3-4 तास बांधून ठेवायचे आहे. आम्रखंड तयार करण्यासाठी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतले होते. ते दूध गरम असताना त्यामध्ये विरजण घालून दही तयार करून घेतले होते. दही 3-4 तास सुती कपड्यामध्ये बांधून त्यातील पाणी आहे ते निथळून काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला चक्का तयार करून घ्यायचा आहे. तयार केलेला चक्का मी 3-4 तास फ्रीजमध्ये ठेवला होता. आता तो आम्रखंड तयार करण्यासाठी काढून घेतला आहे. त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे वेलची पावडर टाकत आहे. एका आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. तो आपण आम्रखंड तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. यामध्ये आपण 2 चमचे मध टाकत आहे. आम्रखंड गोड तयार होण्यासाठी यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर टाकत आहे. आम्रखंड तयार करण्यासाठी आपल्याला फ्रेश दही वापरायचे आहे. फ्रेश दहीपासून चक्काही चांगला होतो आणि आम्रखंडही चांगले होते. आवडीनुसार यामध्ये पिठी साखर टाकून हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. आम्रखंड तयार करण्यासाठी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण तयार केलेला चक्का, मध आणि वेलची पावडर आणि साखर, पिठी साखर आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण आम्रखंड तयार केलेले आहे. तयार केलेले आम्रखंड आपण एका डब्यात काढून घेत आहे. तयार केलेले आम्रखंड आपण एका डब्यामध्ये काढून घेतलेले आहे. आणि याच्यावरती आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्ता किंवा केशर घालायचे आहे. आणि हे तयार केलेले आम्रखंड आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. तयार केलेले आम्रखंड आपण पुरीसोबत किंवा पुरणपोळीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.